नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अर्णव ईश्वरी यांचा लग्न सोहळा व्यवस्थितरित्या पार पडलेला असतो. विधिवत लग्न सगळ्यांच्या साक्षीने लागलेलं असतं. त्यानंतर इथे थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला सांगितल्यानंतर अर्णव ईश्वरी सगळ्यांचा आशीर्वाद घेत असतात. तर इथे सुप्रियाचा सुद्धा आशीर्वाद घेतात. तेव्हा सुप्रिया दोघांनाही आशीर्वाद देते की सुखाने नांदा, सुखाने संसार करा, बाकी काही म्हणणं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी मामांचा आशीर्वाद घेतात. मामासुद्धा दोघांना तोच आशीर्वाद देतात की सुखाने राहा म्हणून, सुखाने संसार करा, असा मामांनी सुद्धा आशीर्वाद दिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी अंजलीचा आशीर्वाद घ्यायला जातात. अंजलीसुद्धा तसाच आशीर्वाद देते आणि दोघांना प्रेमाने मिठी मारते. कारण इथे अंजलीला अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण खूपच जास्त प्रिय असतात. अर्णव तर तिचा भाऊ आहे, तो तर तिला लाडका आहेच, पण अंजलीला इथे ईश्वरीसुद्धा खूप जास्त आवडत असते आणि ती अर्णवची पसंती असते. अर्णवला आवडणारी मुलगी म्हणजे ईश्वरी आणि तिच्याबरोबरच आपल्या भावाचं लग्न झालंय याचा अंजलीला खूपच जास्त आनंद झालेला असतो की अर्णवला त्याचं प्रेमसुद्धा मिळालेलं असतं. त्याला जी मुलगी आवडते ती मुलगी आता घरामध्ये सून म्हणून आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळे आनंदी असतात आणि तेव्हा आकाश म्हणत असतो, बरं चला आपण सगळेजण आता छानसा सेल्फी काढूया का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उत्तम असा सेल्फी आकाशने सगळ्यांचा काढलेला असतो. तेव्हा इथे सगळेजण खुश असतात, समाधानी असतात. पण संजय काका खूपच जास्त सुखावलेले असतात, कारण एका चांगल्या मुलाबरोबर इथे ईश्वरीचं लग्न झालेलं असतं. कारण राकेशचं भयानक रूप हे आता काकांनी बघितलेलं असतं आणि त्याच्याबरोबर लग्न होण्यापेक्षा अर्णवसारख्या चांगल्या मुलाबरोबर, त्याचबरोबर खानदानी घरामध्ये इथे ईश्वरीचं लग्न झाले, त्या गोष्टीचा आनंद इथे आता संजय काकांना खूपच असतो. आपली मुलगी एका चांगल्या घरामध्ये, एका चांगल्या माणसाच्या हातामध्ये आहे, जो तिला आयुष्यभर प्रोटेक्ट करू शकतो, याची खात्री आता अर्णवने स्वतः संजय काकांना दिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांची जाण्याची वेळ आलेली असते. सुप्रिया, संजय काका सगळेजण आता ईश्वरीच्या घरचे जायला निघालेले असतात. तेव्हा सुप्रिया ईश्वरीला मिठी मारते आणि म्हणत असते, हे बघ बाळा, आता तुझं लग्न झालंय, आता हेच तुझं घर आहे, ही तुझी माणसं आहेत आणि तुला सगळ्यांची काळजी घ्यायची आहे, नेटाने संसार करायचा आहे तुला, ठीक आहे ना. मनामध्ये आता काहीही ठेवायचं नाही आणि सुखाने संसार करायचा. आणि जावई बापू, आता आम्ही आमच्या मुलीला लाडाकुडात वाढवले, तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही सुद्धा तिची व्यवस्थित काळजी घ्या. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, तुम्ही मला आहो का करताय, तुम्ही मला एकेरी म्हणूच शकता ना. तेव्हा सुप्रिया म्हणते, असं कसं, आता ईश्वरीचं आणि तुमचं लग्न झालंय, जावई आहात ना आता, मग जावयांना त्यांचा मान द्यायला नको का. म्हणून मी तुम्हाला तुमचा मान देते आणि तो दिलाच पाहिजे. तुम्ही माझ्या मुलीची व्यवस्थित काळजी घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आत्या म्हणत असते, जयू आत्या, की इशू काय लागलं तर फोन कर, मी इथेच आहे, कळलं ना. लग्न झालं म्हणून तू काही परकी नाही झालीस आम्हाला. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुप्रिया आणि ईश्वरी दोघेही खूप रडत असतात. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, इशू हे बघ, आता व्यवस्थित आता संसार करायचा आहे तुला आणि जेव्हा कधी तुला यावंसं वाटेल तेव्हा तू येऊ शकतेस माहेरी तुझ्या, ते सुद्धा हक्काने. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो की मी तुम्हाला ड्रायव्हरला सांगतो घरी सोडायला. तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते, नाही नको नको, आम्ही जाऊ. तेव्हा सुप्रियासुद्धा तेच म्हणते, नाही नको, आम्ही जाऊ, तुम्ही नका इतकी काळजी करू. तेव्हा अर्णव म्हणत असतो, जावई म्हणालत ना मला आता, मग मी म्हणतोय म्हणून तरी ड्रायव्हरला सोडू दे तुम्हाला, ड्रायव्हर तुम्हाला सोडेल, प्लीज तुम्ही गाडीमधूनच जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया, संजय काका सगळेजण जायला निघाल्यानंतर ईश्वरी खूपच जास्त इमोशनल झालेली असते. ईश्वरी आपल्या बाबांना मिठी मारून खूपच जास्त रडायला लागते आणि म्हणते, बाबा काळजी घ्या, वेळेवरती खात जा. तेव्हा इथे संजय काकासुद्धा फारच इमोशनल झालेले असतात. त्यानंतर सगळेजण आता गाडीमध्ये बसतात. अर्णवने ड्रायव्हरला पाठवलेलं असतं सगळ्यांना घरी सोडायला. त्यानंतर इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजण बाहेर उभे असतात आणि इथे सुप्रियाची गाडी जात असताना ईश्वरी त्या गाडीच्या मागे धावत जात असते.
तेवढ्यातच अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला थांबून घेतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीचा हात पकडल्यानंतर ईश्वरी लगेचच उभी राहते आणि मग अर्णव तिला आपल्याबरोबर घेऊन जात असतो. तेव्हा अंजली म्हणते, बरं चला चला आता, हे बघा तुमचा आता गृहप्रवेश होणार आहे ईश्वरी, तेव्हा चल बरं तुम्ही दोघेजण आता उंबऱ्यापाशी येऊन उभे राहा. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णव आता आलेले असतात. मामा म्हणतात, 1 मिनिट थांबा थांबा, तुम्ही तिथेच थांबा. ईश्वरी, अगं आता तू या घरची सून आहेस आणि सून झाल्यानंतर तुझं पहिलं पाऊल या घरामध्ये पडणार आहे. मग ते आता रितसरपणे पडायला नको का? रितसरपणे तुझा गृहप्रवेश होणार आहे. तेव्हा तिथे आता येते वल्लरी. वल्लरी म्हणते, काय काय म्हणालात तुम्ही? हिचा गृहप्रवेश आणि तो सुद्धा रीतिरिवाजाप्रमाणे झाला पाहिजे का? अहो, तुम्हाला खरंच असं वाटतं की हिचा गृहप्रवेश रीतिरिवाजाप्रमाणे झाला पाहिजे का? असं काय घडलंय हो यांच्या लग्नामध्ये असं चांगलं? म्हणजे इथे कुणाकुणाची मर्जी सामील होती या लग्नामध्ये? कशा पद्धतीने लग्न झालंय ते माहिती आहे ना तुम्हाला? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जी व्यक्ती सगळ्यांना आवडते, हवीशी वाटत असते ना, त्या व्यक्तीचा गृहप्रवेश असा रीतिरिवाजाप्रमाणे होत असतो. या मुलीचा नाही. कशा पद्धतीने अर्णवच्या गळ्यात पडून ती या घरामध्ये आली आहे ना, मला बरोबर माहिती आहे. तेव्हा मामा म्हणत असतात, 1 मिनिट, 1 मिनिट वल्लरी, हे बघ ईश्वरी आता या घरची सून आहे आणि तिच्या बाबतीत बोलताना ना आता जरा विचार करून बोल, वाटेल तसं बोलू नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी म्हणत असते, मी काय विचार करून बोलू हो, हिने काय असं चांगलं केलं आहे म्हणून विचार करून बोलायचं? हे लग्न कुणालाच मान्य नाही आहे, कळलं ना? त्याच्यामुळे हे काही आनंदाने लग्न झालेलं नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, 1 मिनिट डॅड, 1 मिनिट मम्मा, हे काय चाललं आहे तुमचं? हे बघा, आता इथे दादाचं लग्न झालं आहे, इतका आनंदाचा दिवस आहे, इतकं चांगलं वातावरण आहे आणि प्लीज तुम्ही आजच्या दिवशी तरी भांडू नका प्लीज. मम्मा प्लीज, आज दादाचं लग्न झालं आहे. तेव्हा वल्लरीला खूपच जास्त राग आलेला असतो. वल्लरी म्हणते, काहीही झालं ना तरीसुद्धा हे लग्न मला मान्य नाही आहे आणि ही मुलगीसुद्धा मला मान्य नाही आहे. तेव्हा इथे अंजली आता इथे गृहप्रवेश करण्यासाठी माप घेऊन येते, माप ओलांडण्यासाठी. तेव्हा ती म्हणते, मामी बरं झालं तू आलीसा, आता इथे ईश्वरीचा गृहप्रवेश होत होता, तू इथे असायला हवं होतंस ना, बरं झालं तू आलीस. तेव्हा अंजली आता आनंदाने म्हणते, पण इथे वल्लरी म्हणत असते, काय गं अंजली, किती चांगली आहेस गं तू, म्हणजे मी इथे आली आहे याचा फक्त आनंद तुलाच झाला आहे, बाकी कुणालाही आनंद झालेला नाही आहे मी इथे आल्याचा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी गप्पच बसते. तेव्हा मामा म्हणत असतात, वल्लरी अगं जरा शांत हो ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की गृहप्रवेश करायच्या आधी मी माझ्या वहिनीला रिक्वेस्ट करू शकते का, तू उखाणा घेशील का ईश्वरी? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही नको, मला नाही येत उखाणा. तेव्हा आकाश म्हणतो, असं कसं, उखाणा तर झालाच पाहिजे ना, प्लीज प्लीज उखाणा घ्या बरं. तेव्हा इथे ईश्वरीला आठवतं, जेव्हा ती हे मंगळसूत्र गळ्यातून काढत असते तेव्हा तिच्या बाबांनी तिला थांबवलेलं असतं आणि हे लग्न मान्य करायला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे, घेते मी उखाणा. आणि ती म्हणत असते की माहेर सोडत असताना मन झालं कातर आणि अर्णव सरांचं नाव घेते बाबांच्या इच्छेखातर, असा तिने उखाणा घेतलेला असतो. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतच राहतो, कारण तिच्या बोलण्यातून त्याला कळतं की हे लग्न तिने फक्त तिच्या बाबांसाठी मान्य केलेलं आहे, नाहीतर तिला अजिबात हे लग्न मान्य करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण तिच्या तोंडाकडे बघत असतात, पण इथे सगळेजण टाळ्यासुद्धा वाजवतात, कारण ईश्वरीला वाईट वाटू नये म्हणून. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे वा ईश्वरी, काय उखाणा घेतलेस ग तू, खूपच उत्तम. पण अर्णव, आता तुलासुद्धा एक उखाणा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक अट आहे, एकसुद्धा इंग्लिश शब्द वापरायचा नाही आणि मगच तुला तो उखाणा घ्यायचा आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, व्हॉट, नाही नाही नको मामा प्लीज, मला या सगळ्यामध्ये तू अडकवू नकोस. तेव्हा मामा म्हणतात, अरे असं काय म्हणतोयस तू, अडकवू नकोस म्हणून, लग्न झाले ना तुझा, मग आता उखाणा घ्यायला नको का, प्लीज एक तरी उखाणा होऊन जाऊ दे. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू अरे घे ना एक उखाणा, आजच्या दिवसच तुला सांगणार आहोत उखाणा घ्यायला, मग कुणी सांगणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने तर उखाणा घेतलेला असतो, पण आता अर्णव उखाणा घेतो. तो म्हणत असतो की झालं आपलं लग्न, देणार तुझी साथ, प्रत्येक पाऊल टाकणार सोबत,
मिस इंदोरवरती येणाऱ्या प्रत्येक संकटावरती मीच करणार मात, असं इथे अर्णव म्हणतो. तेव्हा त्याने घेतलेला उखाणा ऐकल्यानंतर ईश्वरी लगेच त्याच्याकडे बघायला लागते. ईश्वरीला माहितीच नाही आहे प्रेक्षकांनो, की अर्णवने कुठल्या संकटामधून इथे आता ईश्वरीला वाचवलेलं आहे. म्हणजे इथे अर्णवने जे काही राकेशला सांगितलेलं असतं, की काहीही झालं ना तरीसुद्धा मिस इंदौरचं आयुष्य मी तुला उद्ध्वस्त करू देणार नाही. आणि त्यामुळे इथे अर्णवने दिलेला शब्द, दिलेलं चॅलेंज हे त्याने पूर्ण केलेलं असतं. त्याने इथे ईश्वरीबरोबर लग्नच करून ईश्वरीला प्रोटेक्ट केलेलं असतं. जेव्हा ईश्वरीला ही गोष्ट कळेल ना, की अर्णवने तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी काय काय केलं आहे, तेव्हा हीच ईश्वरी जी आता अर्णवला ॲटिट्यूड देते, अर्णवचं तोंडसुद्धा ती व्यवस्थित बघत नाही आहे, तीच ईश्वरी त्याच्यासमोर हात जोडून उभी राहणार आहे, हे मात्र नक्की प्रेक्षकांनो. तेव्हा इथे आता अर्णवने घेतलेला उखाणा सगळ्यांना खूपच जास्त आवडतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, बरं चला आता उखाणा तर घेऊन झाला आहे, आता एक काम करा, जो माप ठेवला आहे ना आता उंबरामध्ये, त्याला आता ओलांडून तुला गृहप्रवेश करायचा आहे ईश्वरी. तेव्हा इथे ईश्वरी आपलं पाऊल उचलते, इथे आता माप ओलांडते आणि मग ती आपलं पहिलं पाऊल घरामध्ये टाकते. तेव्हा अंजली म्हणते, एक एक मिनिट हां. तेव्हा प्रेक्षकांनो, जेव्हा ईश्वरी आता पहिलं पाऊल त्या घरामध्ये टाकते, तेव्हा ईश्वरीला आठवतं ज्या वेळेला पहिल्यांदाच ती साड्यांची ऑर्डर घेऊन अर्णवच्या घरी आलेली असते आणि तेव्हा तिने त्या घरामध्ये आपलं पहिलं पाऊल टाकलेलं असतं. आणि आता जेव्हा ते पाऊल टाकलेलं असतं त्याच्यानंतर लग्न करूनच ती त्या घरामध्ये आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आता गृहप्रवेश तर झालेला असतो. तेव्हा इथे आलत्याचं ताटसुद्धा ठेवलेलं असतं. आलत्याच्या ताटामध्ये इथे आता दोन्ही पावलं ठेवून मग तिला आता लक्ष्मीच्या पावलांनी घरामध्ये गृहप्रवेश करायचा असतो. तेव्हा पहिलं पाऊल टाकल्यानंतर तिचा तोल जातो आणि ती पडणार तेवढ्यातच अर्णव तिला सावरतो. अर्णवने तिचा हात पकडलेला असतो आणि तो तिला पडू देत नाही, तिला सावरतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवकडे बघायला लागते, कारण प्रत्येक संकटामधूनच अर्णवच तिला अगदी बरोबररित्या बाहेर काढत असतो आणि तसं ते घडतच असतं. मग ते आपले दोन्ही पाय अलत्याच्या ताटामध्ये टाकते. त्यानंतरला इथे अर्णवने तिचा हात पकडलेला असतो आणि लक्ष्मीच्या पावलांनी ती घरामध्ये गृहप्रवेश करते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीचं कुटुंब घरी आलेले असतात. सगळेजण घरी येतात. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की चला आता मी एक काम करते, आता स्वयंपाकाला लागते. खिचडी भात बनवू का सगळ्यांसाठी? थोडं थोडं 2-2 घास खाऊन घेऊया. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, नाही नको, मला काही नको आहे, मला भूक नाही. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की मला पण भूक नाही आहे. आता अंजलीताई जेवणासाठी आग्रह करत होत्या, पण मीच नको म्हणाले. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया म्हणत असते, मला पण भूक नाही आहे, पण मी एक काम करते नमू, मी तुमच्या तिघांसाठी खिचडी भात करते. तू एक काम कर, तू आता घर आवरायला घे आणि इशूला सांग बरं आतलं सगळं आवरून घ्यायला. तेव्हा इथे सगळे आता सुप्रियाकडे बघायला लागतात. इशूचं नाव पटकन तिच्या तोंडामध्ये आलेलं असतं. तेव्हा नमू म्हणत असते, आई अगं असं काय करतेस? आपली इशू गेली की आता सासरी, आता ती आपल्याबरोबर नाही आहे, पण आता तिच्याशिवाय आपल्याला इथे राहण्याची सवय करायला हवी आहे ना. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हो गं, माझ्या लक्षातच नाही आलं ते, की आता आपली इशू आपल्याबरोबर नाही आहे, तिच्याशिवाय कसं राहायचं आपण, असं इकडे आता सुप्रिया म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते की माझ्या इशूच्या आयुष्यामध्ये गोष्टी कशा पटापट घडल्या ना, म्हणजे लगेच लग्न झालं, लगेच सासरी निघून गेली. तिच्या आयुष्यामध्ये किती आणि काय काय किती वेगाने घडलं आहे, तिलासुद्धा हे सगळं पचवायला वेळ तर आता जाईलच ना. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, काय हो, तुम्ही मला आधी सांगा, इशू आपली गळ्यातलं मंगळसूत्र काढत होती ना आणि हे लग्न तिला मान्य नव्हतं ना, मग तुम्ही का केलं तसं? का तिच्या गळ्यातून मंगळसूत्र तिला काढू दिलं नाही? आणि मला माहिती आहे तुम्ही काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल, पण जेव्हापासून लग्न झालं आहे तेव्हापासून आम्ही सगळेजण थोडे टेन्शनमध्येच आहोत, सगळेजण विचारामध्ये आहोत. पण तुमच्या चेहऱ्यावरती मला फक्त समाधान दिसतंय, फक्त आनंद दिसतोय. जेव्हापासून इशूचं लग्न त्या अर्णवबरोबर झालं आहे तेव्हापासून तुम्ही आनंदातच आहात. तुम्हाला हे लग्न मनापासून मान्य आहे का?
नाही, आता तुम्ही इशूला इथे मंगळसूत्र काढू दिलं नाही, तुम्ही हे लग्न मान्य केलं, म्हणजे नक्कीच या सगळ्याच्या मागे तुम्ही आपल्या इशूचा विचारच केला असेल. ही मला खात्री आहे की तुम्ही काहीही चुकीचं करणार नाही. तुम्ही जे काही केलंत ते खूप विचारपूर्वक केलंत ना, आणि आपल्या इशूच्या भल्यासाठी केलंत, बरोबर की नाही? मग तुम्ही घेतलेला निर्णय बरोबरच असणार, असं इकडे सुप्रिया म्हणत असते. म्हणजे तिला इथे आता ईश्वरी अर्णवचं लग्न झालं आहे हे तिला मान्य आहे, पण तरीसुद्धा इथे आता अर्णवचा राग करणारे संजय काका यांनीसुद्धा या लग्नाला कशी काय परवानगी दिली, असा विचार सुप्रियाच्या मनामध्ये आलेला असतो. आणि म्हणूनच ती संजय काकांना हे सगळं विचारते. त्यामुळे प्रेक्षकांनो, संजय काकांनी आता डोळे मिटूनच तिला इथे सांगितलेलं असतं की हे लग्न मला मान्य आहे. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, अगं पण सुप्रिया, मला तर इथे राहून राहून राकेशजींचीच काळजी वाटते. राकेशजी जेव्हा येतील, आपल्याला जाब विचारतील, तेव्हा आपण त्यांच्या नजरेला नजरसुद्धा देऊ शकणार नाही गं. इतक्या गोष्टी पटापट घडल्यात ना, त्यांना काय सांगायचं आपण? इशूचं काय झालं? इशूचं लग्न झालं? तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट जयू आत्याला अजिबात मान्य नसते. जयू आत्या म्हणत असते, मला तर हे अजिबात पटलेलं नाही आहे जे काही घडलं आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तिला राकेशजींचं वाईट वाटत असतं. जर राकेशबरोबर लग्न झालं असतं ना, तर हिची अक्कल ठिकाणावरती आली असती, जेव्हा ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते, अहो सगळं चांगलं झालं, पण आपली इशू सासरी गेली हो आता. आपली इशू आता फक्त माहेरपणाला येईल. त्यामुळे प्रेक्षकांनो, सुप्रिया खूपच जास्त रडत असते. तेव्हा नमू म्हणत असते, आई अगं असं काय करतेस तू? आपल्या इशूचं लग्न झाले, आता ती सासरी गेले, पण ते आपल्याला अधूनमधून भेटायला येईलच ना. आणि आता ती इथे नाही आहे, पण तिची नसण्याची सुद्धा आपण सवय केली पाहिजे, बरोबर की नाही? तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हो गं, बरोबर बोलतेस तू, पण इशूशिवाय हे घर बघ ना किती रिकामं रिकामं वाटतंय. आणि आता इशू होती तेव्हा घर नुसतं गजबजलेलं आणि भरलेलं वाटत होतं. त्यानंतर आता ती इथे आपल्याबरोबर नाही आहे, पण तिच्याशिवाय आपल्याला राहण्याची इथे आता तयारी दाखवली पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं देवघरामध्ये आलेले असतात. तेव्हा अंजली म्हणत असते, आजी अगं सून आली तुझी घरामध्ये, सुनमुख बघणार नाहीस? तेव्हा इथे आजीला राग आलेला असतो. आजी अर्णव आणि ईश्वरीकडे रागाने बघते आणि ती म्हणत असते, अंजली हे बघ, सूनमुख बघण्यामध्ये मला काडीचा इंटरेस्ट नाही आहे, कारण मी तिला माझी सून मानतच नाही. असं इथे आता आजी ईश्वरीच्या समोरच बोलते. तेव्हा इथे ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. तिलासुद्धा वाईट वाटत असतं. म्हणजे चला, इथे आता ईश्वरीला जर हे लग्न मान्य नाही आहे, तिने जर तिच्या बाबांसाठी हे लग्न मान्य केले, तर आजीलासुद्धा हे लग्न मान्य नाही आहे, पण तिने फक्त अर्णवसाठी हे लग्न मान्य केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, आजी आता रागाने त्यांच्याकडे बघून तिथून निघून गेलेली असते. तेव्हा अंजली म्हणत असते, बरं चला, तुम्ही दोघेजणं आता देवाचा आशीर्वाद घ्या. तेव्हा अंजली म्हणत असते की बाप्पा, तुमची कृपादृष्टी देवी आई इथे नेहमी माझ्या चिंटूवरती आणि ईश्वरीवरती असू दे. त्या दोघांना तुझा आशीर्वाद दे देवा, आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ दे, असं अंजली आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं एकमेकांकडे बघत असतात. आजी ज्या पद्धतीने रागावून तिथून निघून गेलेली असते, त्या गोष्टीचं खरं तर अर्णव ईश्वरीला वाईट वाटलेलंच असतं, पण अंजलीलासुद्धा वाईट वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता देवी आईच्या समोर हात जोडत असते आणि म्हणत असते की देवी आई, माझं लग्न इतक्या पटकन झालं, माझं आयुष्य इतक्या लवकर बदललं, कसं घडलं, काय घडलं, खरंच मला कळलंसुद्धा नाही. हे लग्न मी मान्य केलं आहे, माझ्या बाबांची इच्छा आहे म्हणून. बाबांनी सांगितलं म्हणून मी हे लग्न मान्य करते, नाहीतर अर्णव सरांना स्वीकारणं मला मान्य नाही. हे लग्नच मुळात मला मान्य नाही आहे. तेव्हा अर्णव आपल्या मनामध्ये म्हणत असतो, मी सिंदूर, मला माहिती आहे तुला मी चुकीचा वाटतोय, पण एक वेळ अशी येईल जेव्हा तुला सत्य समजेल. माझ्या वागण्यामागे नक्की काय कारण होतं ना, ते सुद्धा तुला नक्कीच कळेल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, मी फक्त आणि फक्त माझ्या बाबांसाठी हे लग्न मान्य केलेलं आहे, नाहीतर इथे अर्णव सर मला मान्य नाही माझ्या आयुष्यामध्ये, असं इकडे ईश्वरीचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अर्णव ईश्वरीची रूम ही छान पद्धतीने सजवलेली असते. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की अर्णव, अरे आता तुझं लग्न झालं ईश्वरीबरोबर,
तू नवरा आहेस तिचा, ती बायको आहे ना तुझी. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मामा, मी तिचा नवरा आहे, पण अजूनही सिंदूरसाठी मी तिच्या आयुष्यातला खूप मोठा विलन आहे. तेव्हा इथे आता गोष्टी पटापट घडायला नको असं अर्णवला सुद्धा वाटत असतं. तेव्हा इथे अर्णव ईश्वरी दोघेजण आपला सजवलेला बेड बघतात. तेव्हा अर्णव म्हणतो आता काय करायचं. तेव्हा ईश्वरी पटकन अर्णवकडे बघते आणि म्हणते काही नाही, आपण काहीही करायचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एकमेकांकडे इथे आता शॉक होऊनच बघत असतात.